प्रश्न पहिला, आय वेंट इन टू द बँक अँड विथड्रू सम मनी. आता या प्रश्नामध्ये इंटू या प्रिपोजिशनच्या ऐवजी टू या प्रिपोजिशनचा वापर होईल, कारण इंटू या प्रिपोजिशनचा अर्थ होतो इन समथिंग किंवा इनसाईड, म्हणजे च्यामध्ये किंवा आत. एखाद्या वेळेस च्यामध्ये किंवा आत या अर्थी आपल्याला जेव्हा बोलायचं आहे तेव्हा इंटू या प्रिपोजिशनचा वापर होईल, पण दिशा दर्शवण्यासाठी टू या दिशादर्शक शब्दयोगी एव्याचा वापर होईल. म्हणून जेव्हा केव्हा मी बँकेत जाईल, एखाद्या दिशेने जाईल, एखाद्या डायरेक्शनने जाईल आणि डायरेक्शन इंडिकेट करण्याकरिता टू या प्रिपोजिशनचा वापर होतो. म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये इथे इंटू या प्रिपोजिशनच्या ऐवजी टू या प्रिपोजिशनचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल, आय वेंट टू द बँक अँड विथड्रू सम मनी. त्यानंतर शब्दार्थ बघू. गो एक वर्ब आहे, याचा अर्थ जाणे, पुढे जाणे किंवा चालणे असा होतो. त्यानंतर सम एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ थोडेसे किंवा काहीतरी प्रमाणात या अर्थी आपण याला वापरतो. तिसरा विथड्रॉ एक वर्ब आहे, याचा अर्थ मागे घेणे किंवा बँकेच्या खात्यातून पैसे काढणे असा होतो. आणि चौथा मनी एक नाव नाही, याचा अर्थ रुपये किंवा पैसे किंवा चलन असा होतो. सेकंड क्वेश्चन, बेकन द फादर ऑफ द इंग्लिश एसे हॅड अ थर्स्ट ऑफ नॉलेज. आता या प्रश्नामध्ये इथे थर्स्ट एक भावाचक नाम आलेलं आहे आणि थर्स्ट या भावाचक नामाचा वापर तीव्र इच्छा व्यक्त करण्याकरिता होतो आणि याच्या पुढे नेहमी फॉर या शब्दयोगी एव्याचा उपयोग होतो. म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये इथे ऑफ या शब्दयोगी एव्याच्या ऐवजी फॉर या शब्दयोगी एव्याचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल, बेकन द फादर ऑफ द इंग्लिश एसे हॅड अ थर्स्ट फॉर नॉलेज. त्यानंतर शब्दार्थ बघू. एसे एक नाव नाही, याचा अर्थ निबंध, प्रयत्न किंवा परिश्रम होतो. त्यानंतर थर्स्ट एक भावाचक नाम आहे, याचा अर्थ तहान, तृष्णा किंवा तीव्र इच्छा व्यक्त करण्याकरिता होतो. तिसरा नॉलेज एक नाव नाही, याचा अर्थ ज्ञान, माहिती किंवा समज व्यक्त करण्याकरिता होतो. आणि शेवटचा चौथा डिझायर एक नाव नाही, याचा अर्थ इच्छा, विनंती किंवा अभिलाषा असा होतो. तिसरा प्रश्न, दी होल कंट्री वॉज सफरिंग बाय अ फायनान्शियल क्रायसिस. आता या प्रश्नामध्ये इथे सफरिंग क्रियापद आलेला आहे आणि जेव्हा केव्हा वाक्यामध्ये सफरिंग क्रियापद येईल त्याच्यापुढे नेहमी फ्रॉम या शब्दयोगी एव्याचा वापर होतो. म्हणून या ठिकाणी बायच्या ऐवजी फ्रॉम या शब्दयोगी एव्याचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल, दी होल कंट्री वॉज सफरिंग फ्रॉम अ फायनान्शियल क्रायसिस. शब्दार्थ बघू. सफर एक वर्ब आहे, याचा अर्थ दुःख सोसणे किंवा व्यथा होणे या अर्थी आपण वापरतो. सेकंड फायनान्शियल एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ आर्थिक किंवा वित्तीय असा होतो. तिसरा होल एक नाव नाही, याचा अर्थ समग्र किंवा अखंड किंवा पूर्ण या अर्थी आपण वापरतो. आणि शेवटचा क्रायसिस एक नाव नाही, याचा अर्थ कठीण प्रसंग, संकट किंवा परिस्थिती किंवा अरिष्ट या अर्थी आपण वापरतो. चौथा प्रश्न, अवर एफर्ट्स आर एम टू ब्रिंग अबाउट अ रिकन्सिलिएशन. आता या प्रश्नामध्ये इथे एम्ड एक क्रियापद आहे आणि सामान्यतः वाक्यरचना अशी असते, अगोदर एम्ड क्रियापद येईल, त्यानंतर प्रिपोजिशन ॲडचा वापर होईल आणि त्यानंतर जेरंड येईल. पण दिलेल्या प्रश्नामध्ये टू ब्रिंग इन्फिनिटिव्ह आलेला आहे, म्हणून या टू ब्रिंग इन्फिनिटिव्हला आपण रिप्लेस करून असा लिहू, अवर एफर्ट्स आर एम्ड, एमच्या नंतर प्रिपोजिशन ॲट, त्यानंतर जेरंड, ब्रिंगच्या ऐवजी ब्रिंगिंग येईल आणि वाक्यरचना अशी असेल, अवर एफर्ट्स आर एम्ड ॲट ब्रिंगिंग अबाउट अ रिकन्सिलिएशन. शब्दार्थ बघू. एफर्ट एक ॲडजेक्टिव्ह आहे, ज्याचा अर्थ प्रयत्न, प्रयास किंवा परिश्रम होतो. दुसरा एम्ड एक वर्ब आहे, याचा अर्थ चे ध्येय बाळगणे या अर्थी आपण वापरतो. आणि तिसरा ब्रिंग एक वर्ब आहे, याचा अर्थ आणणे किंवा घडवून आणणे या अर्थी आपण वापरतो. आणि शेवटचा रेकन्सिलिएशन एक नाव नाही, याचा अर्थ दोन भिन्न कल्पना किंवा गोष्टी व्यक्त करण्याकरिता केला जातो. प्रश्न पाचवा, द फ्युचर ऑफ फूड कंपनीज सीम्स क्वाईट सिक्युअर ओव्हर टू एव्हर ग्रोईंग डिमांड. आता या प्रश्नामध्ये इथे ओव्हर टू या शब्दगटाच्या ऐवजी ओविंग टू या प्रिपोजिशनल फ्रेजचा वापर होईल, कारण ओविंग टू या प्रिपोजिशनल फ्रेजचा वापर बिकॉज या प्रिपोजिशनल फ्रेजच्या ऐवजी पर्यायी प्रिपोजिशनल फ्रेज म्हणून केला जातो. उदाहरणाद्वारे समजून घ्या. जसा द क्रिकेट मॅच वॉज कॅन्सल ओविंग टू हेवी रेन, म्हणजे मुसळधार पावसामुळे क्रिकेट मॅच कॅन्सल झाली. आता या ठिकाणी ओविंग टूच्या ऐवजी बिकॉज आपण वापरू शकतो आणि द क्रिकेट मॅच वॉज कॅन्सल बिकॉज ऑफ हेवी रेन तरी चालेल, किंवा द क्रिकेट मॅच वॉज कॅन्सल ड्यू टू हेवी रेन, ड्यू टू पण लिहिला तरी चालेल. आता दिलेल्या प्रश्नामध्ये ते ओव्हर टू आलेला आहे, ज्या ओव्हर टू शब्दगटाच्या ऐवजी ओविंग टू शब्दगटाचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल, द फ्युचर ऑफ फूड कंपनीज सीम्स क्वाईट सिक्युअर ओविंग टू एव्हर ग्रोईंग डिमांड. त्यानंतर शब्दार्थ बघू. सीम एक वर्ब आहे, ज्याचा अर्थ होतो च्या अस्तित्वाचा भास होणे. दुसरा क्वाईट, क्वाईट एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ वास्तविक, खरोखरी किंवा पूर्णपणे या अर्थी याला वापरला जातो. तिसरा सिक्युअर एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ सुरक्षित, निश्चित किंवा निर्धास्त या अर्थी आपण याला वापरतो. आणि चौथा डिमांड, डिमांड एक वर्ब आहे, याचा अर्थ गरज असणे किंवा मागणी.
असे अर्थ व्यक्त करण्याकरिता याचा वापर केला जातो.